केरळमध्ये मुसळधार पाऊस, कोझिकोडच्या अनेक भागात साचलं पाणी। हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणीला सुरुवात। ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतामध्ये कापूस, सोयाबीन, उडीद पिकांची पेरणी। सोयाबीनला भाव नसल्याने लागवडीत घट। जामनेर तालुक्यातील वाकीजवळ असलेला पर्यायी रस्ता पावसामुळे गेला वाहून। रस्ता वाहून गेल्याने नाल्याचं पाणी शेतात गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सिल्लोडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वीज कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू। शासनाकडून मदत मिळवून देण्याचं आमदार अब्दुल सत्तारांचं आश्वासन। बीडमध्ये रस्त्यावरील झाडांवर जाहिरातींचं साम्राज्य। खिळे ठोकल्यामुळे झाडांचं आयुष्य होतंय कमी। जाहिरात कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी। संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीमध्ये आगमन। पुढचे 5 दिवस पालखीचा मुक्काम परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी असणार। तुळजापुरात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। तुळजाभवानी देवीला भारत मातेचा दर्जा दिल्याने पुजारी मंडळांचा आक्षेप। कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार। शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांची माहिती। MMRDAच्या बैठकीमध्ये नव्या मार्गाचा DPR मंजूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।